फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज नागपूर अमरावतीमध्ये आढावा बैठक होणार आहे। बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज नागपूर अमरावतीमध्ये म्हणजे एकूणच विदर्भाचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं मिशन विदर्भ, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक, महसूल मंत्री बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार। बैठकीत पूर्व विदर्भामधल्या 6 जिल्ह्यांमधल्या तयारीचा आढावा घेणार। आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, निमंत्रित सदस्य आणि पदाधिकारी बैठकीमध्ये असणार। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीचा बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार। प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस संवाद साधणार। स्वबळावर लढायचं की महायुतीमध्ये याबाबतही चर्चा होणार। महायुती की मैत्रीपूर्ण लढत होणार, बैठकीमधल्या अहवालानंतर ठरणार। स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार। मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या 5ही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार। 5ही जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि खासदार हजर राहणार। मेळाव्याच्या माध्यमातून भाजप रणनीती